प्रतिनिधी श्री सतीश व्ही पाटील मराठी बोलण्यास सांगितले म्हणून मुंबऱ्यात काही परप्रांतीयाकडून दहशत माजवून जमाव करून मराठी मुलांकडून माफीनामा लिहून घेतला, मारहाण केली। त्याविषयी आज मराठी एकीकरण समिती ठाणे माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली। पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून सदर सर्व परप्रांतीय गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी आज समितीमार्फत लावून धरली। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले, मराठी माणसावर मराठी म्हणून कोणीही डोळावर केला तर त्यावर कार्यवाही होईल। तरीही हे प्रकार निंदनीय आहेत, यासाठी कठोर कायदा असावा अशी मागणी आम्ही करत आहोत। मराठी मातीत असे किती प्रकरण अजून होणार आणि हा संघर्ष शासनाने पेटवू देऊ नये, अन्यथा भाषिक लढा हा राज्याचा कायदा व्यवस्था बिघडविण्यास कारणीभूत ठरेल। एक दिवस स्थानिक मराठी माणसाचा उद्रेक होईल आणि यासाठी व्यवस्था व राजकीय लोक जबाबदार राहतील, असे मत समिती पदाधिकारी यांनी व्यक्त केले। अशा प्रकारात प्रत्येक भारतीय नागरिकाला संरक्षण व न्याय मिळवून देण्यास सरकार सक्षम असावे। भविष्यात अशा घटनांना आळा बसावा। आज मुंब्रा भारतात आहे याची जाणीव असावी। मराठी एकीकरण समिती मुलुंड प्रतिनिधी श्री सतीश व्ही पाटील मराठी बोलण्यास सांगितले म्हणून मुंबऱ्यात काही परप्रांतीयाकडून दहशत माजवून जमाव करून मराठी मुलांकडून माफीनामा लिहून घेतला, मारहाण केली। त्याविषयी आज मराठी एकीकरण समिती ठाणे माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली। पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून सदर सर्व परप्रांतीय गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी आज समितीमार्फत लावून धरली। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले, मराठी माणसावर मराठी म्हणून कोणीही डोळावर केला तर त्यावर कार्यवाही होईल। तरीही हे प्रकार निंदनीय आहेत, यासाठी कठोर कायदा असावा अशी मागणी आम्ही करत आहोत। मराठी मातीत असे किती प्रकरण अजून होणार आणि हा संघर्ष शासनाने पेटवू देऊ नये, अन्यथा भाषिक लढा हा राज्याचा कायदा व्यवस्था बिघडविण्यास कारणीभूत ठरेल। एक दिवस स्थानिक मराठी माणसाचा उद्रेक होईल आणि यासाठी व्यवस्था व राजकीय लोक जबाबदार राहतील, असे मत समिती पदाधिकारी यांनी व्यक्त केले। अशा प्रकारात प्रत्येक भारतीय नागरिकाला संरक्षण व न्याय मिळवून देण्यास सरकार सक्षम असावे। भविष्यात अशा घटनांना आळा बसावा। आज मुंब्रा भारतात आहे याची जाणीव असावी। मराठी एकीकरण समिती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.